विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहितीच आहे की नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी असिस्टंट कमिशनर पदासाठी जागा निघालेल्या आहेत आणि त्या जागांसाठी हा जो रूल आहे ते आज आपण शिकणार आहोत किंवा त्याचा ओव्हरलुक पाहणार आहोत, तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्या अगोदर मी माझा परिचय या ठिकाणी देऊ इच्छिते. मी ॲडव्होकेट चारुशीला शेखर खैरनार. मी अधिवक्ता म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर मी गेली 20 वर्ष ज्युनियर कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होते आणि आता मी प्रॅक्टिस करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत असिस्टंट कमिशनर या पदासाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा रूल, की ज्याला आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979 हा कायदा आपण पाहणार आहोत. आता हा रूल का महत्त्वाचा आहे? महाराष्ट्र नागरी सेवेमध्ये असिस्टंट कमिशनर हे पद प्राप्त केल्यानंतर किंवा या सर्व्हिसमध्ये तुम्ही असल्यानंतर तुम्हाला तुमची ड्युटी निभावताना काही शिस्त आणि काही महत्त्वाचे नियम हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ही शिस्तीचं पालन तर महत्त्वाचं आहेच, पण शिस्तीचं पालन जर केलं नाही, आपली ड्युटी बजावताना, सर्व्हिस करत असताना जर आपण शिस्तीचं पालन केलं नाही, तर अशा वेळेला आपल्याला काही शिस्तभंग कारवाई आपल्यावर होऊ शकते. मग ही कारवाई कशी होऊ शकते? काय शिक्षा होऊ शकते? तर हे सगळं आपण या रूलमध्ये पाहणार आहोत आणि याची आपल्याला माहिती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पुढे जाऊन आपल्याला या सेवेमध्ये रुजू व्हायचं आहे. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 हा जो नियम आहे, तर याचे आपण कंटेंट्स किंवा अनुक्रमणिका पाहताना हा जो रूल आहे, तर हा एकूण 7 भागात विभागलेला आहे आणि याचे 30 कलम किंवा नियम असलेले आपल्याला दिसतात. आता पहिला जो भाग आहे, तर हा सर्वसाधारण भाग आहे. याच्यामध्ये काय असणार आहे, तर संक्षिप्त नाव व प्रारंभ. म्हणजे हा नियम कधी आला? हा नियम कधी लागू झाला? तर याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे अन्वयार्थ. आता हा जो कायदा आहे, तर या कायद्यामध्ये अन्वयार्थ याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत व्याख्या. म्हणजे या कायद्यामध्ये जे शब्द नेहमी आणि वारंवार येणार आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत, तर अशा शब्दांच्या व्याख्या या अन्वयार्थामध्ये दिलेल्या आहेत. आता या व्याख्या या अतिशय महत्त्वाच्या तर आहेतच, पण या लीगली भाषा असल्यामुळे हा जो कायदा आहे, तर हा कायदेशीर भाषेमध्ये हा असल्यामुळे व्याख्या आहे तशाच आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. त्यातले महत्त्वाचे शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत, की जेणेकरून आपल्याला उत्तर लिहिताना त्याचा खूप उपयोग होणार आहे. पुढे आहे अन्वयार्थ. आता अन्वयार्थ म्हणजे काय? तर व्याख्या. त्याच्यानंतर आहे प्रयुक्ती. प्रयुक्ती याचा अर्थ असा आहे, की हा कायदा कधी लागू झाला? ॲप्लिकेशन कधी लागू झाला? कोणाला हा लागू होणार आहे किंवा कोणाला लागू होणार नाही? म्हणजे शासकीय सेवेमध्ये असताना कोणत्या शासकीय अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना हा कायदा लागू होईल किंवा हा कायदा लागू होणार नाही? तर याबद्दलही माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर भाग 2 मध्ये आहे निलंबन. निलंबन म्हणजे बडतर्फी. म्हणजे एखादा कर्मचारी त्याचं काम करत असताना, कार्यरत असताना तो केव्हा निलंबित होऊ शकतो किंवा त्याचं निलंबन कोण करू शकतं, कोणाला हा अधिकार आहे, तर हेही आपण बघणार आहोत. आज फक्त आपण या कायद्यामध्ये किती भाग आहेत आणि त्या भागामध्ये साधारणतः काय दिलेलं आहे, हेच आपण आज बघणार आहोत. भाग 3 आहे पेनाल्टीज अँड डिसिप्लिनरी अथॉरिटीज, शिक्षा आणि शिस्तभंग विषयक प्राधिकरणे. आता भाग 3 मध्ये शिक्षा कोण देऊ शकतं, अशी कोणती प्राधिकरणं, शिस्तभंग विषयक प्राधिकरणं आहेत, तर हे आपण बघणार आहोत. आता त्यात पहिला आहे शिक्षा. मग शिक्षा या किती प्रकारच्या आहेत? मग किरकोळ शिक्षा आहेत, की जबरी शिक्षा आहेत, की ज्याला आपण म्हणू की
कठीण अशा शिक्षा आहेत, तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. शिस्तभंग विषयक प्राधिकारी. आता कोणाला असा अधिकार आहे? असा कोणता प्राधिकारी आहे किंवा अशी कोणती अथॉरिटी आहे, की ज्याला हा अधिकार आहे? आणि कार्यवाही सुरू करणारा प्राधिकारी. म्हणजे शिस्तभंग विषयक कार्यवाही ही कोण सुरू करू शकतं? तर याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता फक्त आपण ओव्हरव्ह्यू घेतोय, की कशामध्ये साधारणतः काय असेल आणि त्यानंतर मात्र आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. भाग 4 आहे शिक्षा करण्याची कार्यपद्धती. आता काम करत असताना किंवा एखादा अधिकारी किंवा एखादा शासकीय कर्मचारी यांनी जर काही गैरवर्तन केलं, तर त्याने शिस्तीचा भंग केला, तर त्याला शिक्षा करण्याची कार्यपद्धती कशी असावी? तर याविषयी भाग 4 मध्ये सांगितलेलं आहे. मग जबर शिक्षा करण्याची कार्यपद्धती काय असेल? चौकशी करण्याची कार्यपद्धती काय असेल? चौकशीचा अहवाल आल्यानंतर ती कार्यपद्धती त्याच्यावर कशी कार्यवाही केली जाईल? किंवा अ, किरकोळ शिक्षा देण्याबाबत काय नियम आहेत? त्याची कार्यपद्धती कशी असेल? म्हणजे शिस्तीचा भंग केलाय, पण त्या शिस्तीचा भंग केल्यानंतर त्याच्यावर जी कार्यवाही केली जाणार आहे, तर ही जबर शिक्षाची असेल, की किरकोळ शिक्षेची असेल, तर याविषयी सुद्धा आपण सविस्तर नंतर पाहणार आहोत. कर्मचाऱ्याला आदेश कळवणं म्हणजे त्याच्यावर जी काही आपण कार्यवाही करणार आहोत, तर ही त्याला कळवणं गरजेचं आहे. त्याचंही म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे. तर या सगळ्याची माहिती आपण इथे घेणार आहोत. एकत्रित कार्यवाही कशी केली जाते याविषयी पण माहिती आपण बघणार आहोत. विवक्षित प्रकरणांमध्ये विशेष कार्यपद्धती. काही प्रकरणे जी आहेत, तर ही स्पेशल ज्याला ट्रीट केलं जातं किंवा विशेष प्रकरणं जर काही असतील, तर त्याची कार्यपद्धती विशेष पद्धतीने केली जाते. आता भारतामधलं कोणतंही शासन, स्थानिक प्राधिकरण इत्यादींना उसण्या दिलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीतही आपल्याला तरतुदी ज्या आहेत, तर या बघाव्या लागतील. म्हणजे भारतामध्ये जे काही शासन आहे, आता स्थानिक प्राधिकरण आता म्हणजे त्या ठिकाणचं प्राधिकरण मग तालुका वाईज असेल, जिल्हा वाईज असेल, तिथे नेमलेले अधिकारी असतील, तर त्यांच्याविषयी काही तरतुदी असतील, तेही या ठिकाणी आपण बघणार आहोत. भारतातलं त्याच्यानंतर आहे भारतातील कोणतंही शासन, स्थानिक प्राधिकरण इत्यादीकडनं उसण्या घेतलेल्या अधिकाऱ्यांसंबंधी तरतुदी. आता कधी-कधी असं होतं, की भारतातलं काही शासन असेल, काही अधिकारी वर्ग असतील किंवा त्या-त्या ठिकाणच्या पातळीवर, गाव पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर मग तहसीलदार असतील किंवा कलेक्टर असतील, तर यांच्याबद्दल काही हे जे काही अधिकारी आहेत, तर हे अधिकाऱ्यांबद्दलच्या काही तरतुदी या ज्या आहेत, तर या पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर भाग 5 मध्ये आहे अपील. ज्याविरुद्ध कोणतंही अपील करता येत नाही, असे जे काही आदेश आहेत, तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि ज्याच्याविरुद्ध आपण अपील करू शकतो, तर असे काही आदेश असतात, तर त्याच्याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. आता अपीलीय प्राधिकरणं नक्की कोणती? एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जर काही आदेश पारित झाला, तर अशा वेळेला त्या कर्मचाऱ्याला जर तो आदेश मान्य नसेल, तर तो त्या आदेशाच्या विरुद्ध पुढे जाऊन अपीलही करू शकतो. मग तो कोणकोणत्या ठिकाणी अपील करू शकतो? तर ती अशी प्राधिकरणं कोणती आहेत? तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. अपीलाकरता कालमर्यादा. आता एखादा आदेश आपल्याविरुद्ध एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध निघाला, शिस्तभंग कारवाईचा किंवा तर अशा वेळेला त्याला तो मान्य नसेल, तर तो अपीलात जाऊ शकतो. तो वरच्या हायर अथॉरिटीकडे जाऊ शकतो. तर त्याची कालमर्यादा त्याला किती कालावधीमध्ये हे अपील करता येईल, तर हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर आहे अपिलाची पद्धती, स्वरूप आणि आशय. मग हे अपील करताना कशा पद्धतीने हे अपील केलं जातं? त्या अपिलाचं स्वरूप काय असू शकतं आणि त्याचा काय आशय आपण लिहिला पाहिजे? तर याविषयी संपूर्ण माहिती म्हणजे काय कंटेंट्स त्या अपिलामध्ये आपले असले पाहिजेत, की आपल्या विरुद्ध हा आदेश कसा पारित झालेला आहे आणि आपली बाजू आपण कशी मांडायची आहे, तर याविषयी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. अपील सादर करणे. आता एकदा अपील तयार केलं आपण, त्याचा आशय लिहिला, की ते अपील आपण सादर करू शकतो. अपील पुढं पाठवू शकतो. अपीलावर विचार-विनिमय होऊ शकतो आणि अपीलातील आदेशाची अंमलबजावणी सुद्धा त्या अपीलावर केली जाऊ शकते. तर याविषयी भाग 5 मध्ये सविस्तर आपण आता फक्त आपण ओव्हरव्ह्यू पाहतोय. पा आपण नंतर याच्यावर डिटेल चर्चा करणार आहोत. आता 6वा भाग जो आहे पुनरीक्षण व पुनर्विलोकन, ज्याला आपण रिव्हिजन आणि रिव्ह्यू असं म्हणतो. तर पुनर्निरीक्षण म्हणजे झालेला जो काही आदेश आहे, तर हा आदेश परत एकदा आपण फेर तपासणी त्याची व्हावी. तर यासाठी आपण
हा झालेला आदेशाची रिव्हिजन, ज्याला आपण पुनर्निरीक्षण असं म्हणतो, आणि पुनर्विलोकन म्हणजे एकदा परत तुम्ही झालेला आदेश एकदा तपासून पहा, की ज्याच्यामध्ये काही त्रुटी आपल्याला आढळल्या असतील. एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध काही आदेश आला असेल आणि त्याला जर त्या आदेशाचे असं त्याला वाटत असेल, की नाही, याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे, तर अशा वेळेला तो पुनर्विलोकनासाठी तो अर्ज घेऊन जाऊ शकतो. तर त्या पद्धतीने तो रिव्हिजन आणि रिव्ह्यूला तेच प्रकरण परत टाकू शकतो. त्याच्यानंतर भाग 7 मध्ये आपण बघतोय, की 26 नियममध्ये बघतोय, की आदेश, नोटीस इत्यादीची बजावणी. आता कोणतंही प्रकरण ज्यावेळेला त्या ठिकाणी प्राधिकरणामध्ये येतं, तर त्यावेळेला एकतर ते अपिलात जाऊ शकतं किंवा शिस्तभंगाची कारवाई केली म्हणून त्याची एकंदरीतच ज्या व्यक्तीने हे शिस्तभंग केलेला आहे, तर त्या व्यक्तीला आदेश पाठवला जाऊ शकतो. त्याची नोटीस काढली जाते आणि त्याची आदेशाची बजावणी त्या ठिकाणी करावी लागते. तर त्यावेळेला हे आदेश काढले जातात. आता कालमर्यादा शिथिल करण्याचा आणि उशीर माफ करण्याचा आदेश. आता हा आदेश निघाला किंवा एखाद्याला आदेशाविरुद्ध जर अपील काही करायचं असेल, तर अशा वेळेला जो काही त्याच्याकडनं विलंब झाला असेल, तर तो विलंब माफ करण्यासाठी चा अधिकार जो आहे, तर हा अधिकार या ठिकाणी कोणाचा आहे किंवा शिथिल माफ कोण करू शकतं, तर हे आपण बघणार आहोत. आयोगाच्या सल्ल्याची प्रत पुरवणे. आता हा जो आयोग आहे, महाराष्ट्र आयोग, तर राज्य आयोग प्रामुख्याने. तर त्याच्या सल्ल्याची प्रत सुद्धा या ठिकाणी पाठवली जाते. त्याचं निरसन केलं जातं. रिपील आणि सेव्हिंग केलं जातं आणि शंकेचं निरसन सुद्धा या ठिकाणी केलं जातं. तर अशा 7 भागामध्ये हा एकंदरीत रूल जो आहे, तर हा असलेला आपल्याला दिसतो आणि या कायद्यामध्ये कलमं किंवा नियम जर आपण बघितले, तर हे 30 नियम याच्यामध्ये असलेले आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये काही परिशिष्ट पण आहेत. पण ही परिशिष्ट जी आहेत, तर ही परिशिष्ट आपण अगदी ओव्हरव्ह्यू त्याच्या नंतर पाहू. ती तेवढी तुम्ही नाही पाहिलीत तरी चालेल. पण ही 7 भाग मात्र जे आहेत, तर हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने आणि आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आता आपण ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे आणि याचे डिटेल व्हिडिओ जो आहे, तर आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत. थँक यू.